सो आता सेकंड युनिट स्टार्ट करतोय आपण. सेकंड युनिट इज ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स अँड परफॉर्मन्स. इट इज फॉर 16 मार्क्स. 16 मार्क्स साठी सेकंड युनिट आहे आपलं. ठीक आहे, त्याच्यामध्ये वन बाय वन आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स अँड परफॉर्मन्स. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स म्हणजे काय, ठीक आहे, आणि त्याचा परफॉर्मन्स म्हणजे काय. सो पॅरामीटर्स, आता फर्स्ट आहे लाईन पॅरामीटर्स. आता ट्रान्समिशन लाईन हॅज बेसिकली 4 पॅरामीटर्स. त्याच्यामध्ये 4 पॅरामीटर्स आहेत त्याचे. फर्स्ट इज रेझिस्टन्स, सेकंड इंडक्टन्स, थर्ड इज capacitance, resistance, inductance, capacitance and last one is conductance. हे 4 पॅरामीटर ट्रान्समिशन लाईनचे आहेत. ठीक आहे. आउट ऑफ दॅट कंडक्टन्स, ठीक आहे, कंडक्टन्स नथिंग बट अपोजिट टू द रेझिस्टन्स. म्हणजे रेझिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, रेझिस्टन्स इज द अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे. याच्या अपोजिट जो असणार आहे तो तुमचा असणार आहे कंडक्टन्स. इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. ठीक आहे. म्हणजे रेझिस्टन्स जर करंटला अपोज करत असेल तर कंडक्टर काय करणार आहे, सॉरी, कंडक्टन्स करंटला सपोर्ट करणार आहे, म्हणजे अलाउ करणार आहे टू पास द करंट थ्रू द कंडक्टर. इट इज नथिंग बट युअर कंडक्टन्स. बट इन केस ऑफ ट्रान्समिशन लाईन, ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये कंडक्टन्स इज द लिकेज ओव्हर अ लाईन इन्सुलेटर. लाईन मध्ये जे इन्सुलेटर्स वापरतो आपण ट्रान्समिशन लाईन मध्ये, विच इज नथिंग बट युअर leakage over that line insulator, nothing but conductance. That's why while calculating transmission line parameters or performance of transmission line, you have to neglect this conductance. आपल्याला कंडक्टन्स काय करायचं आहे, निग्लेक्ट करायचं. ठीक आहे. 4 पॅरामीटर आहेत, रेझिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आणि लास्ट वन आहे कंडक्टन्स. ठीक आहे. बट while calculating performance of transmission line, you have to neglect conductance. कंडक्टन्स निग्लेक्ट करायचा आहे. ठीक आहे. कंडक्टन्स का निग्लेक्ट करायचा, बिकॉज इट इज अ लिकेज ओव्हर अ लाईन इन्सुलेटर. लाईन मध्ये जे आपले इन्सुलेटर लावतो आपण ट्रान्समिशन लाईन टॉवर्स मध्ये, त्या इन्सुलेटर वरती जो लिकेज असतो, विच इज नथिंग बट युअर कंडक्टन्स. दॅट्स वाय वी आर निग्लेक्टिंग कंडक्टन्स while calculating performance of transmission line. ठीक आहे. फर्स्ट पॉइंट क्लिअर झाला. 4 पॅरामीटर आहेत, रेझिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, कंडक्टन्स. आउट ऑफ दॅट वी आर कन्सिडरिंग ओनली 3, रेझिस्टन्स, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स. ठीक आहे. हे डिटेल मध्ये वन बाय वन बघणार आहोत आपण. सो याच्यामध्ये फर्स्ट पॅरामीटर इज रेझिस्टन्स. ठीक आहे. आता रेझिस्टन्स सर्वांना माहिती आहे. रेझिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ रेझिस्टर विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे. करंटला जो अपोज करतो, विच इज नथिंग बट रेझिस्टन्स. ट्रान्समिशन लाईन मध्ये कंडक्टर असतात, प्रत्येक कंडक्टरला त्याचा ओन इंटरनल रेझिस्टन्स असतो. ठीक आहे. सो यू हॅव फॉर्म्युला फॉर रेझिस्टन्स, आर इक्वल्स टू रो एल अपॉन ए. रेझिस्टन्स आर इक्वल्स टू रो एल अपॉन ए, where rho is the specific resistance or resistivity of that conductor. ठीक है. R is the resistance of the conductor which is given by rho L upon A, where R is resistance in ohm, L is the length of conductor in meter, A is the uniform cross section area of the conductor, and rho is the resistivity or specific resistance of that conductor. रेझिस्टन्स युनिट सगळ्यांना माहिती आहे. इट इज गिवन इन ओहम. ठीक आहे. दिस युअर रेझिस्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. आता याच्यावरून आपल्याला काय समजतंय, युअर आर रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. युअर रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, नथिंग बट as length of the conductor increases, as length increases, your resistance also increase. जर आपण लेंथ इंक्रीज केली, रेझिस्टन्स इंक्रीज होणार आहे. आणि सेकंड, आर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शन एरिया. that is R is inversely proportional to A. That means as cross sectional area increases, your resistance decreases, vice versa. म्हणजे काय, जर तुमचा एरिया डिक्रीज केला तर रेझिस्टन्स इन्क्रीज होणार आहे, किंवा एरिया इन्क्रीज केला तर रेझिस्टन्स डिक्रीज होणार आहे. जसं तुमच्या लेंथ मध्ये होता, लेंथ इन्क्रीज केली डायरेक्टली प्रोपोर्शनल, दॅट्स वाय जर लेंथ इन्क्रीज केली रेझिस्टन्स इन्क्रीज होणार आहे.
आणि लेंथ डिक्रीज केली रेजिस्टन्स डिक्रीज होणार आहे. सेम या केसमध्ये R is inversely proportional to cross sectional area. That's why if A increases, your resistance of the conductor or resistance get decreased. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट पॉइंट याच्यावरून लक्षात ठेवायचे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये इंडक्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. आता इंडक्टन्स सर्वांना माहिती आहे, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ करंट that means it which opposes current, or it is a changing flux that will opposes current. ठीक आहे, हा तुमचा इंडक्टन्स आहे. टेक्निकली याला बोलतात when alternating current flows through the conductor. म्हणजे एखाद्या कंडक्टर मधनं जर करंट फ्लो व्हायला स्टार्ट झाला और करंट फ्लो होत असेल, अ चेंजिंग फ्लक्स इज सेटअप, म्हणजे त्याच्यामध्ये एसी असल्यामुळे चेंजिंग फ्लक्स त्याच्यामध्ये तयार होतात, विच लिंक्स विथ द कंडक्टर, ते कंडक्टरशी लिंक होतात. ठीक आहे, ड्यू टू दिस फ्लक्स लिंकेज द कंडक्टर पजेसेस इंडक्टन्स, म्हणजे त्या कंडक्टर मध्ये इंडक्टन्स ही प्रॉपर्टी तयार होते. ठीक आहे, मॅथमॅटिकली आपण इट इज गिवन बाय L is the inductance which is ratio of your flux linkage upon current. Psi is the flux linkage. ठीक आहे, आता या सिम्बॉलला बोलतो तुम्ही L equals to psi. ठीक आहे, psi upon I. Psi is the flux linkage, म्हणजे कंडक्टर मधनं करंट पास झाला, त्या करंट पास झाल्यामुळे जे काही फ्लक्स लिंक झाले which is nothing but your flux linkage divided by current. ठीक आहे, this is your inductance. Inductance is flux linkage पर युनिट एम्पियर, म्हणजे एक एम्पियर करंट एवढा पास केल्यानंतर कंडक्टर मधून किती फ्लक्स लिंक होतात, विच इज नथिंग बट युअर इंडक्टन्स. ठीक आहे, देन याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. देन वेअर साय इक्वल्स टू फ्लक्स लिंकेज इन द वेबर पर टर्न. ठीक आहे, याचं युनिट आहे फ्लक्स लिंकेजचं वेबर टर्न. देन आय इज द करंट इन एम्पियर, एल इज द इंडक्टन्स इन हेनरी. ठीक आहे, दिस इज युअर इंडक्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. हा इंडक्टन्स आपल्याला कन्सिडर करावा लागतो. देन नेक्स्ट आहे कॅपॅसिटन्स. ठीक आहे, आता कॅपॅसिटन्स हा फक्त आपल्याला मीडियम आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन साठी कन्सिडर करावा लागतो. ठीक आहे, यू हॅव टू कन्सिडर कॅपॅसिटन्स ओनली इन केस ऑफ मीडियम एज वेल एज लॉंग ट्रान्समिशन लाईन. आणि शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये आपण कॅपॅसिटन्स निग्लेक्ट करणार आहोत. आता निग्लेक्ट का करायचं, कारण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये तुम्ही बघू शकता, सपोज इन केस ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन. आता ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स असणार आहे. ठीक आहे, इट हॅज रेजिस्टन्स, इट हॅज इंडक्टन्स, म्हणजे लाईनचा काहीतरी रेजिस्टन्स असणार आहे, लाईनचा काहीतरी इंडक्टन्स असणार आहे. ठीक आहे, दिस युअर ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे, इकडनं तुम्ही सप्लाय सेंड करणार आहे विच इज नथिंग बट सेंडिंग एंड व्होल्टेज, इकडे तुम्हाला सप्लाय भेटणार आहे, व्होल्टेज भेटणार आहे विच इज नथिंग बट रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. आता शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय, ज्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ आपण बघितली होती 50 किलोमीटर पेक्षा कमी असणार आहे. ठीक आहे, लेंथ हॅव्हिंग लेस दॅन 50 किलोमीटर विच इज नथिंग बट युअर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. आता अशा ट्रान्समिशन लाईन मध्ये कॅपॅसिटन्स कुठे फॉर्म होतो, आपण एक्सटर्नली कॅपॅसिटर कनेक्ट करतो का, नाही. कॅपॅसिटर इज फॉर्म इन बिटवीन टू लाईन्स. आता ही एक लाईन आहे, आता ही सिंगल फेज आपण अज्युम केली आहे, पण याच्यामध्ये 3 लाईन असतात. ठीक आहे, एक लाईन असेल, 2, 3 असतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये दोन लाईनच्या मध्ये कॅपॅसिटर फॉर्म होत असतो. ठीक आहे, कॅपॅसिटर तयार होत असतो. आता कॅपॅसिटर म्हणजे काय, 2 पॅरलल प्लेट असतात. ही एक पॅरलल प्लेट आहे आणि या दोन्हींच्या मध्ये एक एअर आहे. ठीक आहे, एअरच्या मध्ये कॅपॅसिटर फॉर्म होतो. ठीक आहे, इन केस ऑफ ट्रान्समिशन लाईन. बट शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये या कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू खूप कमी असते. ठीक आहे, दॅट कॅपॅसिटन्स इज व्हेरी लो, यू कॅन से. दॅट्स वाय वी आर निग्लेक्टिंग कॅपॅसिटन्स इन केस ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये कॅपॅसिटन्स निग्लेक्ट करणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल. देन नेक्स्ट मध्ये बघू शकता तुम्ही, ठीक आहे, नेक्स्ट आहे कॅपॅसिटन्स म्हणजे काय बेसिकली ते बघणार आहोत. देन एनी 2 कंडक्टर्स सेपरेटेड बाय एन इन्सुलेटिंग मटेरियल कॉन्ट्रीब्युट्स अ कॅपॅसिटर. म्हणजेच 2 कंडक्टर असतील विच इज सेपरेटेड बाय इन्सुलेटिंग मटेरियल. जसं ट्रान्समिशन लाईन मध्ये 2 कंडक्टर म्हणजे कोणते, आर आणि वाय फेज. ठीक आहे, 2 कंडक्टर आर वाय फेज
आणि त्याच्यामध्ये इन्सुलेटिंग मटेरियल तुमचं एअर आहे. ठीक आहे, एअर ऍक्ट्स एज अ डायलेक्ट्रिक मीडियम और इन्सुलेटिंग मटेरियल. ठीक आहे, विच फॉर्म्स अ कॅपॅसिटर. तुमच्या ट्रान्समिशन लाईन मध्ये कॅपॅसिटन्स फॉर्म होतो. देन नेक्स्ट आहे कॅपॅसिटन्स बिटवीन कंडक्टर्स इज चार्ज पर युनिट पोटेन्शियल डिफरन्स और चार्ज पर युनिट वोल्टेज, यू कॅन से. सो फॉर्म्युला आहे आपला कॅपॅसिटरचा, कॅपॅसिटन्स C इक्वल्स टू Q अपॉन V. Q नथिंग बट चार्ज, V इज नथिंग बट युअर पोटेन्शियल डिफरन्स और वोल्टेज. कॅपॅसिटन्सचं युनिट आहे फॅरड. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे. सो इन दिस केस हे तुमचं लाईन कंडक्टर आहे. ठीक आहे, लाईनचं कंडक्टर आहे. म्हणजे सपोज हे तुमचं R फेज असेल, हा Y फेज आहे. या तुमच्या दोन कंडक्टर ऍक्ट्स एज अ पॅरलल प्लेट. ठीक आहे, दीज टू कंडक्टर ऍक्ट्स एज अ पॅरलल प्लेट आणि या दोन कंडक्टरच्या मध्ये कॅपॅसिटन्स फॉर्म होतोय. ठीक आहे, क्लिअर आहे. ट्रान्समिशन लाईन मध्ये कॅपॅसिटन्स कुठं असतो, आपण मॅन्युअली कनेक्ट करत नाही. ठीक आहे, कॅपॅसिटन्स घेतला, एक कॅपॅसिटर घेतला आणि तिथे ट्रान्समिशन लाईन मध्ये कनेक्ट करतो का, नाही. तो कॅपॅसिटन्स फॉर्म होतो, तयार होतो दोन लाईन मध्ये. ठीक आहे, दोन लाईन मध्ये आपण कॅपॅसिटन्स फॉर्म होतो आणि तो अज्युम करणार आहे आणि तो कॅपॅसिटर आपल्याला फाइंड आउट करायचा. ठीक आहे, त्याचा परफॉर्मन्स फाइंड आउट करायचा. ठीक आहे, विच इज नथिंग बट युअर कॅपॅसिटन्स. क्लिअर आहे. द नेक्स्ट आहे याच्यामध्ये so next your 2b, your nothing but your unit outcome. 2b आहे याच्यामध्ये interpret the performance of short specified short transmission line. आता आपल्याला 1 by 1 ट्रान्समिशन लाईनचे परफॉर्मन्स फाइंड आउट करायचे. याच्यामध्ये तुमच्या सिलेबस मध्ये सेकंड युनिट मध्ये फक्त शॉर्ट आणि मीडियम लाईनचा परफॉर्मन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, लॉंग ट्रान्समिशन लाईनचा नाही. ठीक आहे, सो याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल 2.2 मध्ये बघू शकता परफॉर्मन्स ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. आता परफॉर्मन्स म्हणजे काय, लाईनचं परफॉर्मन्स फाइंड आउट करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं. सो याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इफिशियन्सी अँड रेग्युलेशन फाइंड आउट करायचं. परफॉर्मन्स म्हटलं की इफिशियन्सी अँड रेग्युलेशन ऑफ दॅट ट्रान्समिशन लाईन. यू हॅव टू फाइंड इफिशियन्सी अँड रेग्युलेशन ऑफ दॅट ट्रान्समिशन लाईन. आणि आपल्याला डेरिवेशन डिराइव्ह करायचं किंवा फॉर्म्युला डिराइव्ह करायचे इफिशियन्सी आणि रेग्युलेशनचे. देन इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर, पॉवर फॅक्टरचा काय इफेक्ट होतो याच्यामध्ये बघायचंय. वेक्टर डायग्राम ड्रॉ करायची ऍट डिफरंट पॉवर फॅक्टर. म्हणजे डिफरंट पॉवर फॅक्टर म्हणजे काय, युनिटी पॉवर फॅक्टर, लॅगिंग पॉवर फॅक्टर, लिडिंग पॉवर फॅक्टर असताना आपल्याला वेक्टर डायग्राम किंवा फेजर डायग्राम ड्रॉ करायची. ठीक आहे, नेक्स्ट आपण 1 by 1 बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल डेरिवेशन ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन. ठीक आहे, आता शॉर्ट ट्रान्समिशन लाईन साठी चाललंय, हे फक्त आपलं शॉर्ट ट्रान्समिशन लाईन साठी आहे. एक मिनिट, याच्यामध्ये पुन्हा इथे ड्रॉ करून दाखवतो. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन ड्रॉ कशी करायची. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये फक्त रेझिस्टन्स आणि आपण इंडक्टन्स अज्युम करतो. कॅपॅसिटन्स अज्युम करतो का, नाही. कॅपॅसिटन्स आपण निग्लेक्ट करणार आहे इन केस ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची लेंथ किती असते, लेस दॅन 50 किलोमीटर. ठीक आहे, सो इन केस ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन यू हॅव टू ओनली अज्युम रेझिस्टन्स अँड इंडक्टन्स. फक्त आपल्याला रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स अज्युम करायचं आहे. आता डायग्राम थोडी ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पण फक्त रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स अज्युम करणार आहे. ठीक आहे, इथे तुम्ही सेंडिंग एंडला जो काही सप्लाय कनेक्ट करणार आहे. ठीक आहे, यू कॅन कन्सिडर एसी सप्लाय. एसी सप्लाय इथे देणार आहोत आपण. देन इकडे आपण लोड कनेक्ट करणार आहे.
इज युअर लोड. ठीक आहे. आता सेंडिंग एंड व्होल्टेज नथिंग बट VS इज द सेंडिंग एंड व्होल्टेज अँड VR इज द रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. VR इज द रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. हे कुठे भेटणार आहे आपल्याला? लोडच्या अक्रॉस. जिथे आपण लोड कनेक्ट केलाय त्याच्या अक्रॉस जे व्होल्टेज मेजर केलं विल गेट रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. आणि इथे आपण जे व्होल्टेज किंवा जे पॉवर सेंड करतोय सेंडिंग एंडच्या अक्रॉस आपल्याला भेटणार आहे सेंडिंग एंड व्होल्टेज. देन दिस इज रेजिस्टन्स ऑफ द ट्रान्समिशन लाईन. दिस युअर XL नथिंग बट इंडक्टिव्ह रिएक्टन्स ऑफ दॅट ट्रान्समिशन लाईन. आता इथे आपण रिएक्टन्स का अज्युम केला? तर रिएक्टन्स म्हणजे काय? ठीक आहे, तर रिएक्टन्स नथिंग बट युअर opposition to the flow of electric current offered by capacitance and inductance. ठीक आहे, म्हणजे इंडक्टन्स ने तुमच्या फ्लो ऑफ करंटला जो अपोज करणार आहे विच इज नथिंग बट इंडक्टिव्ह रिएक्टन्स. पुन्हा एकदा सांगतो, एक्स इज द टोटल रिएक्टन्स. एक्स हा तुमचा टोटल रिएक्टन्स आहे आणि याचा फॉर्म्युला आहे एक्स इक्वल्स टू XL मायनस XC. X is the total reactance. ठीक है, total reactance nothing but it is the resistance. It is the opposition to the current offered by inductance or capacitor. म्हणजे जो काही इंडक्टर आणि कॅपॅसिटर आहे तो करंटला अपोज करत असेल which is nothing but inductive reactance. XL nothing but inductive reactance. XC nothing but capacitive reactance. आता inductive reactance म्हणजे काय? The opposition to the flow of current offered by inductance only. And capacitive reactance म्हणजे काय? The opposition to the flow of current offered by capacitance only. ठीक आहे, याचे दोन फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. XL इक्वल्स टू 2πfL where F is the frequency, L is the inductance. आणि XL म्हणजे काय? Inductive reactance. Similarly, XC equals to 1 upon 2 pi FC. F is the frequency, C is the capacitance, X is the capacitive reactance. आता इथे आपण डायरेक्टली L च्या जागेवर L च्या ऐवजी XL का लिहितोय? कारण XL नथिंग बट युअर अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट ऑफर्ड बाय इंडक्टन्स. कारण इथे फक्त इंडक्टन्स आहे, इथे कॅपॅसिटन्स आहे का? नाही. दॅट्स वाय वी आर कन्सिडरिंग ओनली XL. L च्या जागेवर आपण XL घेतोय. XL नथिंग बट इट इज द अपोजिशन टू द करंट ऑफर्ड बाय इंडक्टन्स. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. देन नेक्स्ट आहे current through that circuit is I. Suppose I is the current of that transmission line. ठीक आहे, देन आपल्याला फेजर डायग्राम ड्रॉ करायचे. ठीक आहे, सर्किट डायग्राम झाली ही. दिस इज सर्किट डायग्राम फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. याच्यामध्ये आपण कोणताही कॅपॅसिटन्स कन्सिडर करत नाही. जर मीडियम ट्रान्समिशन लाईन असते तर आपण इथे कॅपॅसिटन्स कन्सिडर केला असता, बट ही तुमची शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आहे. दॅट्स वाय वी आर नॉट कन्सिडरिंग एनी कॅपॅसिटन्स. इट हॅज VS sending end voltage, VR receiving end voltage, L nothing but load, XL nothing but inductive reactance, R nothing but resistance, I nothing but current through that transmission line. आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय? ट्रान्समिशन लाईन म्हटलं तर 3 फेज आले. ठीक आहे, आपण 3 फेज कन्सिडर करायला पाहिजे होते, पण आपण इथे सिंगल फेज सर्किट कन्सिडर केलेलं आहे. कारण तुमच्या तिन्ही फेज, ठीक आहे, तिन्ही फेज आयडेंटिकल असतात. कोणत्याही एका फेजचा परफॉर्मन्स कॅल्क्युलेट केला म्हणजे एका फेज मधला लॉसेस कॅल्क्युलेट केला तर तो तिन्ही फेज साठी आपण ऍप्लिकेबल किंवा अप्लाय करू शकतो. दॅट्स वाय वाईल कॅल्क्युलेटिंग परफॉर्मन्स फक्त आपण सिंगल फेज सर्किट किंवा सिंगल फेज लाईन अज्युम करणार आहोत. ठीक आहे, दॅट्स वाय वी आर अज्युमिंग सिंगल फेज सर्किट. 3 फेज अज्युम न करता डायरेक्टली सिंगल फेज अज्युम करा आणि त्याला 3 ने मल्टिप्लाय करा. एखादा लॉसेस फाइंड आउट केले सिम्पली त्याला 3 ने मल्टिप्लाय करा किंवा 3 फेज मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, कारण तिन्ही फेजचे जे पॅरामीटर्स आहेत ते आयडेंटिकल असणार आहेत. तिन्ही फेजचे पॅरामीटर्स काय असणार आहेत? आयडेंटिकल असणार आहेत. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहे फेजर डायग्राम किंवा वेक्टर डायग्राम. आता फेजर डायग्राम आणि वेक्टर डायग्राम ड्रॉ करताना
आयदर यू कॅन टेक व्होल्टेज ॲज अ रेफरन्स, एक तर तुम्ही व्होल्टेज रेफरन्स घेऊ शकता, और यू कॅन टेक करंट ॲज अ रेफरन्स. ठीक आहे, कोणता तरी एक रेफरन्स घ्यायचा असतो. आता त्याच्या अगोदर हा तुमचा रेझिस्टन्स आहे, त्या रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप आपल्याला लिहायचा आहे. तो यातनं जाणारा करंट इंटू रेझिस्टन्स हा झाला त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप, आय इंटू आर. हा झाला रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप, आणि इंडक्टिव्ह रिएक्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप नथिंग बट आय इंटू एक्सएल, करंट इंटू दॅट रिएक्टन्स, आय इंटू एक्सएल. ठीक आहे, हे झाले व्होल्टेज ड्रॉप. आता आपल्याला फेजर डायग्राम ड्रॉ करायची आहे. फेजर डायग्राम ड्रॉ करताना आयदर यू हॅव टू टेक व्होल्टेज ॲज अ रेफरन्स और करंट ॲज अ रेफरन्स. ठीक आहे, सपोज आपण व्होल्टेज रेफरन्स घेतला. ठीक आहे, सो यू हॅव टू टेक, सपोज आपल्याला सेंडिंग एंड फाइंड आउट करायचं. आता फेजर डायग्राम का ड्रॉ करायची आणि कशासाठी ड्रॉ करायची ते इम्पॉर्टंट आहे. आपल्याला रिसिव्हिंग एंड माहिती आहे का, कारण आपण कन्झ्युमर आहे, आपला लोड किती आहे, लोड कनेक्ट केलेला आपण माहिती आहे, पण सेंडिंग एंडला किती व्होल्टेज दिलंय ते आपल्याला माहिती आहे का, नाही. फॉर एक्झाम्पल आपण घरामध्ये बसलेलो आहोत, आपल्याला सप्लाय व्होल्टेज येतं 220 वोल्ट किंवा 230 वोल्ट, ते माहिती आहे आपल्याला, पण सेंडिंग एंडला जे व्होल्टेज सप्लाय करतात ते माहिती आहे का आपल्याला, नाही. व्ही आर नोन आहे, म्हणजे व्ही आर माहिती आहे, दॅट्स वाय आपण व्ही आर कडनं स्टार्ट करायचं फेजर डायग्राम ड्रॉ करताना. ठीक आहे, सपोज टेक व्ही आर ॲज अ रेफरन्स. ठीक आहे, व्ही आर रेफरन्स घेतला, यू कॅन टेक करंट ॲज वेल ॲज व्होल्टेज ॲज अ रेफरन्स. सपोज व्ही आर रेफरन्स घेतला, देन या लाईन मधनं जाणारा करंट किती आहे, आय. ठीक आहे, आता सर्किट कोणतं आहे तुमचं, आर एल सिरीज सर्किट आहे, आर एल सिरीज आहे, दॅट्स वाय युअर करंट विल लॅग दिस व्ही आर बाय सम अँगल, काही अँगल मध्ये आर एल सिरीज मध्ये करंट लॅग होतो व्होल्टेजला. ठीक आहे, दॅट्स वाय दिस युअर करंट will lag VR by some angle, suppose this angle is phi. ठीक आहे, phi angle ने लॅग होतं. ठीक आहे, VR as a reference, current lags VR by angle phi. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला हा ड्रॉ करायचा आहे IR ड्रॉप. ठीक आहे, IR ड्रॉप म्हणजे काय, हा तुमचा रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा ड्रॉप आहे, व्होल्टेज ड्रॉप आहे. तो रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप स्टार्ट करताना इथून स्टार्ट करायचं, आणि पॅरलल टू IR ड्रॉप मध्ये माहिती आहे तुम्हाला की व्होल्टेज अँड करंट आर इन फेज, व्होल्टेज आणि करंट तुमच्या एकाच फेज मध्ये असतात. दॅट्स वाय हा तुमचा IR ड्रॉप या करंटला पॅरलल मध्ये असेल. ठीक आहे, या करंटला पॅरलल मध्ये लाईन ड्रॉ करायची, हा झाला तुमचा I इंटू आर ड्रॉप. ठीक आहे, सिमिलरली यू हॅव टू ड्रॉ दिस I इंटू एक्सेल ड्रॉप. हा I इंटू एक्सेल ड्रॉप फाइंड आउट करायचं आहे, याच्या परपेंडिक्युलर, एक्झॅक्टली याच्या परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ करायचं आहे. याच्या परपेंडिक्युलर असेल तुमचा I इंटू एक्सेल ड्रॉप. ठीक आहे, या दोन्हींना कम्पेअर केलं, दोन्हींना कंबाईन केलं किंवा यांची दोन्हींची ऍडिशन केली, म्हणजे IR आणि एक्सेलची ऍडिशन केली, तर आपल्याला काय भेटेल, I इंटू झेड, म्हणजे इम्पेडन्स भेटेल आपल्याला. ठीक आहे, झेडचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, आर प्लस जे एक्स, हा झाला इम्पेडन्स. ठीक आहे, सो IR ड्रॉप इंटू IXL ड्रॉपची ऍडिशन केली तर आपल्याला काय भेटेल, I इंटू झेड ड्रॉप भेटेल, टोटल इम्पेडन्स. ठीक आहे, या दोन्हीची ऍडिशन केल्यानंतर, आणि हा शेवटचा पॉईंट. ठीक आहे, हा शेवटचा पॉईंट आणि हा फर्स्ट पॉईंट आपल्याला जॉईन केल्यानंतर. ठीक आहे, फर्स्ट आणि लास्ट पॉईंट जॉईन केल्यानंतर आपल्याला भेटेल सेंडिंग एंड व्होल्टेज VS. ठीक आहे, हा झाला आपला सेंडिंग एंड व्होल्टेज. सो यू कॅन राईट दिस सेंडिंग एंड व्होल्टेज VS इक्वल्स टू, सो VS इक्वल्स टू, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये, VS इक्वल्स टू दिस VR प्लस IR प्लस IXL. So you can write VS equals to VR plus current into resistor, that is IR plus I into XL. हा झाला तुमचा सेंडिंग एंड व्होल्टेजचा फॉर्म्युला. आपण रिसिव्हिंग एंड पासून, म्हणजे आपल्याला रिसिव्हिंग एंड व्होल्टेज माहिती आहे, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज वरून आपण सेंडिंग एंड व्होल्टेज फाइंड आउट केलं. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत.
आता हे कसं ते तुम्हाला सांगतो. तिथं का ड्रॉ करून दिलं हे याचं रिझन इथं आहे. ठीक आहे. सो परत एकदा याच्यावरनं सांगतो की दिस युअर सेंडिंग एंड व्होल्टेज VS, रेझिस्टन्स आहे ट्रान्समिशन लाईनचा, रिएक्टन्स आहे आणि इकडे तुमचं लोड कनेक्ट केलेला आहे. त्याच्या अक्रॉस आपल्याला रिसिव्हिंग एंड व्होल्टेज भेटणार आहे. दिस युअर सर्किट डायग्राम और इक्विव्हॅलंट सर्किट फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. हे तुमच्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची सर्किट डायग्राम आहे किंवा इक्विव्हॅलंट सर्किट आहे. ठीक आहे. याच्यावरनं या सर्किट डायग्राम वरनं आपल्याला फेजर डायग्राम ड्रॉ करायचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण इथे करंट रेफरन्स घेतलाय. अगोदर आपण व्होल्टेज रेफरन्स घेतला होता, सेम आपण तुम्हाला करंट रेफरन्स घेऊन दाखवतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फर्स्ट ऑफ ऑल हा करंट ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. करंटची फेजर ड्रॉ केली, करंट I रेफरन्स घेतला. ठीक आहे. टोटल करंट I रेफरन्स घेतला. आता याच्यामध्ये VR. ठीक आहे. VR काय करतोय, करंट VR ला लॅग करणार आहे. ठीक आहे. म्हणजे करंट VR हा करंटच्या वरती आला पाहिजे. मग इथे तुम्ही VR ड्रॉ केला. ठीक आहे. दिस युअर रिसिव्हिंग एंड व्होल्टेज VR. इथे VR ड्रॉ केला. देन आपल्याला या रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप फाइंड आउट करायचा आहे. सो व्होल्टेज ड्रॉप काय आहे तुमचा I × R. ठीक आहे. इथे बघू शकता फेजर डायग्राम मध्ये तो IR ड्रॉप या करंटच्या फेज मध्ये असणार आहे. बिकॉज प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट मध्ये व्होल्टेज आणि करंट एकाच फेज मध्ये असतात. दॅट्स वाय हा IR ड्रॉप करंटच्या पॅरलल मध्ये आला. देन हा I × XL ड्रॉप आपल्याला ड्रॉ करायचा आहे. याच्या परपेंडिक्युलर I × XL ड्रॉप ड्रॉ केला, झाला I × XL. या दोन्हींची ऍडिशन केली, IR × IXL विल गेट I × Z. ठीक आहे. I × Z भेटला. लास्ट पॉइंट आणि फर्स्ट पॉइंट आपण जॉईन केले. ठीक आहे. तर या केसमध्ये आपल्याला भेटलं VS इज द सेंडिंग एंड व्होल्टेज. ही झाली आपली फेजर डायग्राम. आणि याच्यावरनं तुम्ही सेंडिंग एंड व्होल्टेज फाइंड आउट करू शकता. VS = VR + IR + IXL. VR IR + IXL. ठीक आहे. सो इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना.